श्री मंगलाचरणम स जयन्ते सिंधुवर्धो देवो यत्पाद पडकज स्मरणम मणिरेव तमसा राशी नाशयंती विघ्नानाम या कोदेंतु तुषार हार धावला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती ही दैवे सदा वंदितो सा पातु सरस्वती भगवती निश्चेष जाड्या पहा मुकम करितो वाचाल पंगू लंदिते गिर्यम यत्कृपात्तमः वंदे परमानंद माधवम नारायणं नमस्कृत्य नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती चेतन्तो जयमुदीरयेत वसुदेवसुत देव कंस चातुर्मर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुदेव परमब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः, श्री गुरुवे नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री माता पितृभ्या नमः. ओम नमोजी हेरम्मूर्ती वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवास कला संपत्ती भक्त संकट वारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद्यपद्या ग्रंथाक्षरी तू निश्चळ निरंजन निर्विकार परिभक्तर रज्जू बंधनाधार प्रेमे संभविवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुश धरा किंकिनी मंडिता ग्रंथाधारा येऊनिया स्वामी वदन सुंदरा रसना रस सेविका अगार अर्थलिग प्रकर रस्व दीर्घशृंगार धारण सुरस छंद ताल नवरस ग्रंथ माझी आद्रिका हे गणाधिपती गणराज मी अबुध वर्णना आहे महसज तरी कृपा करुणी सकळ भोज विकल आपदा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयधीश मूर्ती मंगळारम्ये मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती काळा मांदूस सवेगी घेऊन या वनहंस या संतगणी येऊन या सभेस विराजय महाराजा जी मंगलदायक वाग्य भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊन ये महाराजा जियेने कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीची मिरवी कोटी वाचस्पतीच्या मिरवी कोटी ती मायतू सवे गोटी घेऊन ये महाराजा असवायचे पाचरण वचन ग्लॅनिती भावना सम्यक पाहुण ग्रंथासनी मूर्तिमंत होऊन वराला घेऊ पिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावतो ऐशा विनित वंचना वरदमोळी हस्तकंजना स्पर्शुरी ज्ञाना मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावले वाकाव्य महिमा ऐसे बोलिना सुशील धामा रसने स्थापिले सरस्वती या बिरितो नमती श्री गुरुराज या परिणमितो श्री गुरुराज तो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्षपदा देव अदोनी अकाज साधका ते विराजवी तो ज्ञानेश्वर गुरु ज्ञानदेवटी
स संजोगी संजोगिनी बैसला मम पृष्टी लेखनी कवळिया कर संपुटी ग्रंथालागे आदरितसे वरस्ते स्पर्शनामुळे फेडिले सकळ अज्ञान काजळी यापरी तया वृद्धा जुळी अनन्यवाय नमी तुम्ही जो नरऋषी विजयध्वज धुंडीराज नामात त्याचे साजे तोही पृष्ठी बैसून या सहज ग्रंथाला गे आधी आदरितसे आता नमो ज्ञानशक्ती जी सत्ता समय चितगवती अन्य भाव्याच्या नावाती भाळ तियाच्या अर्पणिया या प्रेरणेने तो श्रुते संत की तुमच्या गृहीचे मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस नितांत प्रेमभरीत दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रुती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णाया अबोध शक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुमची भक्ती वाढे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभोन्या कोडे जड बाळा उभोन्या कोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे कांचन म्हणस सोमुकांत नाव ठेवले त्यास तेने शब्दे लाज सोमास वरुणी बृंदा ढाळीतसे तेवी तुमच्या शरणागत नरळी मालूस दिसत तस्मात महंत शोधी संत करा सरते आपणांतरी यापूर्वी कथाचा रामूत ग्रंथ वधविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुण्या वरदास्त भक्तिसार वधवा जे संत झाले जगविख्यात त्याचे महात्मे वधविले समस्त परिसार जर कथा त्यात उरल्या असती मार्ग ज्या संताच्या पायी रथ गुरुमूर्ती प्राबंध की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात जगामाजी स्थापली तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकार अवधान द्यावे श्रोती असो कलिपरारमी रमापती नवनारायण प्राचारी उद्धवासी बैसून सन्निध कनकास सनी यादववृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रवृद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिंपलायन सहावा अरबी उतर नारायण सातवा द्विमिल आठवा चमस जाण कर म्हणजे म्हणा वातो ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पाचवे सहजासहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी हरिणे पाताचे नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले आलिंगन कनकासनी बसले सकल वैभव भूषणाकार मिळून या सकळ अर्चा सांभार सारिता झाला सपरिकर षोडरोपचार पूजेशी हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवन आरती पाचारण आम्हाचे केले श्रीरंगा हरी म्हणे महाराजा की मनी काम वेदला माझ्या कलिता अवतार गेले ओझा तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एक मिळे राजंस जाती उदधी जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवाई हिरू म्हणजे जनार्दना अवतार घ्यावा कवन स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवाई यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होणे दक्ष जगा माझी मिरवाई यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होण्या प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरजी यावरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरजी प्रकाम तयाच्या शिष्य भक्तिद्रुम प्रौद्ध नामे कानिफा यापरी पंचम पिंपलायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम अरिवित्रो जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश यापरी दुमिल अतिसमर्थ जगी मिरविजय भरतनाथ
आणि चमस नारायण जगविख्यात रेव नामे मिरुजे नववा जो करभंजन तोही गहिनी ऐसे मिरुजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षेप्रती मिरवावे म्हणाले कटपणी वास करणे सांगता आम्हास कलीच तरी तुम्हा सवे अवतारास भूत येतील महाराज प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तोही पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो यापरी व्यास जो मुनी तो जयदेव होईल महाज्ञानी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो आणि भक्त प्रौढी जामवंत तो नर होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो मी प्रत्येक जन्मून ज्ञान देऊन आम्ही मिरविण आणि धवलारी जो पंचरन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानं तो स्वामी मिरवेल सोपानं जी योगमाया मानसमोहन मुक्तामाई विराजिले यावर प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी माते रमत कुब्जादासी माते रमत जनी जनात होईल की ऐसे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलती प्रश्न ते म्हणते महाराज सर्वज्ञमूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती तरी कवनस्थानी केव ते युक्ती व्यक्त होणे ते सांग यावर बोले प्रत्यक्षानं की दीक्षेची भविष्यपर्ण पुरीची कथिले पराशरनंदे महामुनी व्यास तो आगापुरी 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यास ते वीर्य चुकुनी ठायसे अध्यापक काय उरले असे ते जीवदशे वाचून सत्य महाराज न पाय उदय तरी त्या ठाई केवते वीर्य त्याच्या ठाई ऐकावे उपरीचे वसू यांनी असता वीर्य गळले ऋषी पाता ते शरस्तंभी दुरुणी द्रवता अर्धा झाले त्रिभाग येमुळे ते वीरेबंधू द्रोणाकाठी पडता झाले त्रिभाग शेवटी 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडले असं पर्ण जो भाग पडला तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला पण जळाचा जो भाग पडला तो ग्रासीला मच्छीने तरी तो मच्छी उदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे पण जीवदशे विना गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक नारायण तेने मत्स्य उदरी जन्म घेणे मच्छी जायचे जगात नामाने मिरवावे महाराजा यापूर्वी शिवकामावरी कोपून तृतीय काढून अग्न स्मरण केले भस्म होऊन त्याने ऐसे ग्रंथी बोलती परी तो काम दिनूर्दिनी बैसला आहे वीर्य पाषण करून तरी त्याचे जठे अंतरिक्ष होऊन जालिंद्र नामे मिरविलं यापूर्वी कुरुवंशी जन्मेजय कुरुवंशी जन्मेजय नागसत्री आवाहन केले आहे त्यावंशी महान पाहे भद्रवा राणा मिरवेलं तोही मागे करीला हवं तेव्हा गर्भ सांडिलं द्विमर्दुनी यज्ञगुणी द्यायचे पण जालिंद्र जन्मावे यावेळी ब्रह्मवीर्य सहस्त्रेशी ऋषी निर्मिले 88 तेव्हा वीर्य रेवती 83 रेवे माझे पडले तेही मैस परमकुशी वीर्य आहे रेवती 83 तेथे व्यापणी जीवदेशाशी द्या लागे मिरवाये तो महाराज चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजे नामाने रेवाचा झाला जन्म म्हणून नाम हे त्याची वेळे आणि करीत सरपणीमुळे अकस्मात पडता पाशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जाणपा ते जन्मेजयच्या नागसत्रात नागावती विप्रदित ते वेळा स्त्रिके निश्चित सर्पित लपिले ब्रह्मवीर उदरात अंडजा शुक्ती रत्नमुक्त पुढे भैरन महानाथ वैश्य जाणून या आच्छादी महातुर्जा पोखरी तक्षका मजा पद्मिनारी
ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो ते अंडज शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊन मुक्त जीवदशा सकळ होऊन मुक्त तरी हरी उतरणार तेथं संचिरीचे मार्जा. वीर्य अंडजा पात्र साडून गेले आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी अद्याप आहे मार्जा. तरी तेथे अर्विहोत्र प्रवेश करता सत्पात्र वटसिद्ध सिद्धनाथ स्वतंत्र त्या जय मिळवे. यापरी मित्र येत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्रजती ती वरदस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सवितराजे साठिता होय. परी ते भविष्य आणि उकरडामय वरदवस मिळवेल. जेथे हरी जो नारायण शिखर संचलन दीक्षा कारण गोरक्षी ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी विनवे. यावर मुरडाणी कारणी यापरी मुराडी कारणी सूरवर आलिया दक्ष सज्ञी तो कमलोद पाक शासनी समारंभे पादले. पण दक्षत्मतेचे मजेचे रूप राटी नेत्रकडे पाता परमेष्टी नेत्रकटाक्षे पाता परमेष्टी तेणी धडाळून कामपाठी इंद्रियद्वारा धरवला तो. परी तो चतुराने बैसला होता सभास्थानी क्रामरवता इंद्रियवदनी परमचित्ती लागला तो. मग रघुडूने चरणटाचे चिन्हवत केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्र रथभाग वहिले. त्या 60 सहस्र रेत प्रमाणाशी जीवदशा पत्य वालखिल्य ऋषीशी झाले. पण एक भागाशी वीर्य आहे तसेचे ते लज्जागतो होऊन केरसह साडिले भागीरथी जीवनी. त्यातून एक भाग जाऊन कुश भेटी शिरावला. तरी तो कुशदरीचे निखळी रेत भागाची आईवेली. ती पिंपलायन बावली संचरतेने तिथे टाचे चरपटले आहे रेत मुळे नाम चरपटीनाथ. जगात मिरवणे जगविख्यात दीक्षेला विराजावा. यापूर्वी कुंभोद्रावाचा उदय झाला. तो मित्रकाम शराचा लोटला. तो गगनपंथ मुक्त झाला अतिबळे करून. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महीवरती कौलिक सदी पातला. तो महाराज कौलिक ऋषी भिक्षा भरतरी उर्वशी भरतरी म्हणती भिक्षापात्राशी अंगणी ते ठेवले. तो मित्र ते आकाशमत येऊन पडले भरतरी आत. ते कौलिके पाहुण्या भविष्य ते भरतरी ते तैसे रक्षित असे. तरी ते भरतरी रेत संगी दुमिल नारायण प्रसंगी संचलन संगी भरतरी नामे मिरविजे. यापरी हिमाद्री स्थानी दिग्गज ठेला म्हणजे शैनी ते सर्वतेचे उद्देश करून विधी विजयाचं ढासळला. ती वीर्य गज करणात पडद्यात झाले बिंदुरुक्त. तरी काहीसे वीर्य होऊन विभक्त मयूरते पडले. त्यावरून व्याघ्र चालता भेदले पावली. त्या पाद संधीत तणू होतली जीवदशा अत्रीची. तैसे गज कर्ण स्तुती कारण प्रवृद्ध मिळविले रेतरत्न. तया नामाभिधाने प्रयत्न कर्ण कानपा मिरजे. यापरी गोरक्षे हातोटी पडता वाळवंटीची पोटी. कर्दम पुतळा करिता जटी अभिमंत्रुण्या भविष्यत्तर. मंत्रशक्ती वीरविष्णू आवानीला पुतळामय. तो तै करभंजन संचाराया जीवदशा मिरवावी. ऐसे सांगून रामारामने संतुष्ट केले नवनारायण. मब परस्परे नमना करून उठले ते असो भगवंतेचे नवनारायण
पाती मंदरा चळ मोळीस्थान श्री शुक्राचार्य समाधीपाशी जाऊन समाधी ते भरले. नो समाधी मेरू पाटारी दहावी समाधी शुक्र ऋषीश्वरी असो ते दाही स्थूळ शरीरे पुढे तिथून निघाले. या शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देशी झाले पतन. रंभा उद्देशा कबीर तेथे जन्मला. रंभा उद्देशी झाले पतन कबीर तेथे जन्म. ही कथा भक्तीचा कथामृत वधविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्याची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला. एक मच्छीने प्राशिला तव कोई नारायण संशोष वयला गर्भ लागला वाढीस. दिवसांदिवस नव मास मच्छीने लोटले जलोदरास. पुढे पस्तूज अंडज सूरज यमुना जळी वावे तो तेथे कथा वर्तली. श्री कैलास अर्पणा मावली. शिवाजी म्हणे कृपा सावली. अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जप्त जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेने करू मी चिर सनातपणे मिरवणी. शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सगळे पर एकांत ठावली ऐसा जाणच पाहिजे गे. अर्पणा म्हणे एकांत स्थान तरी मईवरती शोधू आपण. ऐसे ऐकता दयात घन अवश्य तिथे म्हणे तसे. मग सिद्ध करून नंदिकेश्वर हिंडता स्थानी महावीर श्रमणी वर्तता उमाईश्वर. यमुने तटी येऊन पोचले. उतरून या नंदिकेश्वरून ती नंदी ठेवून या तटावरती उभयता उतरून यमुनेश्वरी ते जवळ काठी बसले. तो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांशी न मिळ जात. ऐसे पण शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले. परी तो मच्छिंद्रात कवी नारायण नियन होत त्यात. पारदेव उपदेशनात मंत्र संजीवनीशी तिथे तो उपदेशिता. मच्छी तिथे होती सत्यता. तो उपदेश शब्दगर्भी तत्वता बचरेने ऐकले परी ग्रहणाचे झाले. तेने करून ज्ञान प्रगटले. मृत्यूपणे सर्व सरले. सर्व ब्रह्म सनातन असो शिव पार्वतीस पुसत. की कैसे चोज उपदेशत तू ते सापडेल कोण ते माते. बोलिनी द्याव्या अर्पणे तू आयशी शितीस पुसता. तो आधीच मच्छीन झाला बोलता. म्हणे महाराज आदिनाथा ब्रह्म तोच मी गेल. आता किंबहुना चराचर असे स्वरूप वृत्ती साकर. नग्नोयन हेमची सार आ ब्रह्मा भुवनापासून ऐशी शिवाय कथा वचन. जळी पाय चकाटून तो मच्छिंद्र दळी नारायण कवी नारायण समजला. मग शंकर बोलते जायत्या ते म्हणती महाराज तो हायसे येत तरी मम उपदेशाचा तो ते लाभ झाला कविराया. पर हे फारजी झाले अपूर्व. पुढे ऐक आनंद पर्व मंत्रोपदेश गौरव दत्तमुखी करून मी. तरी तुझं जन्म झाल्या पाठी बद्रिकाश्रमे शेवटी. तेथे तू ते दीन भेटी सर्व सामग्री सचिन ऐसे गुणे स्वस्थाना गेला परसहित. हिरीकडे गर्भ मच्छिंद्रात तोही मंत्र गोकित असे. यापरी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रस्तुत काळ समयास. अंड साडून जळ तटास. मच्छी गेली जळदरी असं अंड सांडून तिरास. मच्छी गेली जळदरस. त्यात काही लोटल्या दिवस यमुनात्री महाराज. तो तेथे समय काळी बकपक्ष्यांची उतरली मंडळी. मिनवेच्या यमुना जळी निजगणासहित संचरले. तो अकस्माता मित्रात्म जा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळून या चंचुपोटी खाद्य म्हणून वेदी तिथे. चंचुपुटाचा भेद वज्र. तेने अंड झाले जर्जर. द्विशकल होण्याचं तोर मैवरती आदळे. परी वरेल शकळ पडले मही. खाली शकलात बाळक विदयी.
जैसा अर्क उदका प्रवाही एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाची बोबाट. ते न्यायता चकचकाट पाहुण्या पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आत मुक्ता मुक्ती जे भद्र जे मजर असता. तमारिक कन्यातीर तमारिक तमारिक न्यातीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक नाव सुबट पाता अंडज शुक्तिका प्रकट. तो आत रत्नतेजे सपुट बाळरम्य देखले परी जो सविता मुचित्ती द्रवला मोहममता म्हणे बाळ हे कोमल तत्वता. याचे बक्षिले कुणी सावज आईचा योध होता चित्ती. देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामी कसो मूर्ती बाळणे तू सदना. अरे हा कवी नारायण मच्छिंद्री पावला जन्म जनन. तरी मच्छिंद्र ऐसे या ते नाम जगा माझी मिरके. अरे हा दक्ष योगेंद्र जेती तारक नौका मी पाटी. तरी तू संशय सोंडणी पोटी सदनाने महाराजा. आयसे देव वागोत्तर रत्न कर्णपुटिकी होता भूषण. मग तो दृढ करुण्या जतन हृदय संपुटी पाळत असे. महाविश्वासी पाटी आधीच मोह नांदिले पोटी. आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे लावे. जैसे पयाणीचे पात्री जैसे पयाणीच्या पात्री. धूत शर्काळे मिश्र तो गोडपणाचा भागा मूर्ती. वाढला का जाईना की दरिद्र्याच्या सुरवाडास. मणी पेटती राजहंस ते गजशुंडीची माळा ग्रेस. सुख का वाटले जायना की वंशवृद्धी ते शून्यमय. चिंता काळीमा निशाय तैसा सुतमित्राचा होता उदय. उदय मग ती चिंता कासया की कवडीसाठी वेचिता प्राण. तो मांदूसला दे सुखधन की मृत्यू बायाची असुख मानून. चित्त जडे चिंता साकडी तो पियुषेच्या अनुकूलता. गुढी सुखाचा उदय होता मग चिंता निशीची आनंद सविता. प्रेम प्रभे लागी हे लावे. मग स्नेह कवचे करसंपुटी तोय न्यायाला बाळजेटी. हृदय वाहुन्या कामिक पोटी सज्ञे आणले त्या ते. शारदोता नाम सुधारणारी ओपिता झाला तिच्या करी. म्हणे साजनी वंशधारी सुतो मिरवी लोकात. की पाये पूर्ण भरोसा की राधा तने कर्ण जैसा. तरी तो पुढे राजमांदुसा जगा माझी आवानी. त्यांनी भागोदय सर्व सुखशायनी पोहडावे. आहा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिका हाती सुधाळ होता. नवरत्नाचा समपाता परम आणली शारदोता. बाळकवीला स्नेह धारिताच पय धरी. पै लुटलीला दाटले अति पाझरी. जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवदसे. असो कुशाचे मंडन स्नेहभाय होता संगमन. मग बाळ जठर पिंडीचा अग्न. पय पाहुणी स्वीकारी तो स्नेहाचा ओघ बाणे. बाळ अंगीकारून मार्जने तप्तोदकी घालवी स्नाने. पालकाते हलवीत असे आधी नाम शारदोता. त्यावरी अपत्यकामी कांता. त्याने बाळ मोहकाम द्रवता कौंडिती वर्णावे. आधीच आस्था अमरवेली त्यावरी पर्जनदृष्टी झाली. मग तो हेलावा लवलव पावली कवनाचे वर्णावे. आयशी आनंद स्थिती दिवस लोटे काय मिती. 5 वर्षे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरला. तो कोणी एके दिवशी सुदिनी उदयिक भूमिशी. पिता म्हणे तमारिक नेशी. चला जाऊ ये मच्छिंद्रा. अवश्य मच्छिंद्रात कृतांत भगिनी तीरे येत. मग मंजळ संचूर्ण तात
मच्छ बाळा म्हणे तसे तो जाळ्या सवे मीन धाडी आतुले उडी कर संपटी बाहेर काढता कामिक जेटी मै मै मीना ते सोडित असे मच्छिदाचे म्हणे सुतोत्तमा मेची साठवी या मीना ऐसे वधून कामिक पुन्हा जळा माझी संचरे एरीकडे मच्छरांचा मीन दिखता म्हणे हो तात हा मातृकुळा घात कामिका ताता मांडेला तरी आपण असता ऐशी राठी बरवेपणे पाहता दृष्टी हे योग्य नव्हे कर्मपाठी उपकार मारून मिरवावे पूर्वी अस्तिके मातृकुळा रक्षिले आपले तपाचने बळे राव बोधुनी छत्रपात्री नागपुळार वाचविले मग एक मत्स्य वेचुनी प्रवाह मिळवी जीवना लागुनी ते कामिका ते दृष्टी पाहुणे परमचित्ती शोभला जैसे परम सबळ पेटवा मिरवी वडवाळ तेवी कामिक क्रोधाग्नी बळप्रबळ हृदयमय दडाळी की मेघ मंडळाची दाटी चपळा पळती तेजावटी त्याच्या धडाळून क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी लक्ष्मी मच्छर मुखमंडन स्वकर पुंटी केले ताडन म्हणे जलद्रुची काढता मीन भूश्रम आम जाणशी तरी पुन्हा जलद्री मच्छर सोडित असे कैसा भिकारी खाशील काय उदरातरी भीक मागो जाशील ऐसे ऐकून कामी वचन मनात मच्छिंद्र म्हणे बोलले मनात मच्छिंद्र करी बोलले सर्वात पवित्र भिक्षांना दोष त्याशी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे मित्र भिक्षांनाशी एरीकडे जळदरस कामिक तेव्हा संचारला एरीकडे मच्छरणात दृष्टी चुकून या गमन करीत परमय करिता अदयवनात सुडाळ्या जागी मी दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाशमी पाहता झाला योगध्रुम ते 12 वर्ष उत्तमोत्तम योग लागे आचरला ते तीव्र तपगा सुशिष्मित मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोकटिके पादांगोष्ठात देवण्या तप करीत असे हृदवायाचे करून भक्षण दृष्टी आरका देवण्या दान वाचा करून या कृष्णार्पण हरिभजनी मिळला शरीर क्लेश देवण्या दान शरीर क्लेशा देवण्या दान ईश्वर वेद तनुमन प्रमाणे केले असती पंजरावरून असती पंजरावरून त्वचा तितक्या मिरत असे तपी बक्षिले सकळ मास परी लागणं लागे असती त्वचेस मास भक्षिण्या सकळ भागास वृद्धिरस सकळ आठले नेत्र फिटून झाल्या वाती दिसू लागल्या सरिती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्तित्वाच्या व्यक्त होण्या शिरा दिसती चांगलपणी सर्वांग गेले वाळूनी काष्टा परी मिळत असे आशे क्लेश असंभावित मच्छररागे जाणवत तो त्या अकस्मात आत्रीनंदन पातला संचरून या देवालय सविती झाला उमाराय तो दक्षजा माता करुणालय दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणीवेष्टका रुंड भूषणा कैलास नायका अर्पणाने जाणा कामांतका उषभारोहणा महाराजा हे सकळ दानवांतका देवादेश उमाकांता प्रळय रुद्रा त्रिपुंदका शूळपाणी महाराजा हे शंकर नामाभिधानी पंचवक्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजीचे ऐशी स्तुतीची वाग्रत्न दत्ते अरे अर्पिता माळा करून तेने तोषिणी कामदहन प्रत्यक्षपणे मिरला प्रत्यक्ष होता उमाकांत नेने याजिता झाला दत्त मग आली गुणे प्रेमभरित
निकट आपण बैसला. योगक्षेमाच्या सकळ वार्ता शिवपुत्राला दत्ता, तेने सांगून सेम वार्ता. शिवसुखा फुसले या रोधात भद्रकाशी कानन. भूत तरी महाराजा दृष्टी व्यक्त, माझी करा कृपळवा. मग आयुष्य म्हणून उमारामन उभयता पाहूच चालले कानन. परी कानन दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो उदपदरी, जैसा लाभ असतो उदपदरी, तो सहज वळून येते घरी. लघुशंके मूत्रधारी, मांदूस घट लागत असे की उष्ण त्रासे म्हणी चाले. आतोडे कल्पतरूची सावली, तेनी दत्त वासना उद्भवली. मच्छिंद्र दैवे प्रकरणी वर्ता टाकले बाहेरी. हिरा ठेवून या नेतगारी, तेवी दत्तात्रे वासना लहरी. उदिले मच्छिंद्रे दैवाने. आता असो ऐसे लाभ भावना, उमा उभयता रमती. भद्रिकाशमा नाना तरुप्लवंगमे, अपार चिन्हे पाती. सुरतरू पोकळी, बकुळ चंपक कर्दळी. छबू गुलाब केळी, नारळी सोनकेळी. शोभल्या की सहज पाषाण डाळती. म्हैसी देवे आतडे पादासी. मच्छिंद्र दैव उद्देशी, दत्ता वासना उद्भवली. ऐसे वर्णित अपार तरू, तरी भद्रिकेचा फार शेजारू. कामना महानिकट मंदारू. मंदाचळ शोभला त्यावरी वर्ष तोय धर मणिकर्णिकेच्या अपार नीर. ती भागीरथी उत्तम तीर निजदृष्टी पाहिली. मग तेथे ओघ धरून या उभयता करीत झाले गमन. आचू मध्यरंगाने निजदृष्टी पातील. जेथे जी होईल वार्ता, श्री सद्गुरु ज्ञाने होय सांगती. निमित्त मात्र धुंडी सुता, करता माझी वेळ धुंडी सुध नरहरी. मालो वधे कवित्वासी, निमित्त मात्र नरकृपेसी. तोची बोलीला ज्ञानेश, स्वस्थिती भक्ती सार समस्त गोर किमान. सदा परिशोध 22 चतुर, प्रथमाध्याय गोडा. 196व्या. श्रीकृष्णार्पण मस्तू. शुभवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त.